मित्रांनो, मी ठाणेकर साहेब. आपलं यूट्यूबचा जे ID आहे यूट्यूबवर असेल क्रिएट होतो. मित्रांनो, मी ठाणेकर साहेब आणि आत्ता आपण कुठे चाललो तुम्हाला माहिती आहे. आत्ता आपण चाललो आहे सराव प्रारंभाला. म्हणजे आपलं जे दहीहंडी उत्सव जो चालू होते त्याचा सराव प्रारंभ आहे. तर सर्वात पहिला सराव प्रारंभाला आपण आत्ता चाललो आहे. आपल्याला इन्व्हिटेशन वगैरे आहे. त्या लोकांनी भरपूर काही मला इन्व्हाइट केलं, त्यासाठी खरंच थँक्यू आणि मनापासून आभार त्यांचे. आणि आत्ता आपण चाललो आहे रामनगरला. रामनगरचा राजा या गोविंदा पथकाचं सराव प्रारंभ आहे दहीहंडीचं. तर सर्वात पहिला आपण तिकडे जाऊया. थोडा लेट झाला आपल्याला, त्यासाठी सॉरी. पोचू आणि तुम्हाला सगळं दाखवतो. आपण सगळं तिकडे कवर करू जाऊन. चालू सर्वात पहिलं आपली गाडी. थोड्याच वेळात आपण नारळ वाढवण्याच्या समारंभाला सुरुवात करणार आहोत. करत रामनगरच्या राजा या गोविंदा पथकाचा विशेष आभार म्हणजे मी आपलं यूट्यूबचा जे ID आहे ते इथे बॅनरवरती मी पहिल्यांदा इथे बघितलं तेव्हा मी शॉक झालो. तेच खरंच खूप खूप धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. सचिन हुमने, अक्षय जावेकर, मी आपल्याला विनंती करतोय की आपण सुंदर प्रकारे अरे बोल बजरंग.
संस्थापकीय अध्यक्ष ऋतिकदादा शेलार. गौरंगला राईडला यायलो. हे गौरंग बाजूला हो थोडासा. हे गौरंग थोडा बाजूला हो. बजरंग बली की आई माऊलीचा गणपती बाप्पा साईनाथ महाराज की मराठी माते की काय माते की बजरंग बली की बजरंग बली की बजरंग बली की लगे वाले की लगे वाले की लगे वाले की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. गौरंग मारुती दादा पवार, प्रकाश दादा दामेकर, व्यासपीठाजवळ यायचं नारळ फोडण्यासाठी. अरबाज शेख, युट्यूबवर असेच क्रिएट होतो. समाजसेवक सचिन दादा कांबळे यांचं इथे आगमन झालं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. आदरणीय सचिन दादा कांबळे. रोहित दादा बनसोडे, शंकर सिंग. बाहेर ज्यांनी गाडी आलेले आहेत त्यांनी बाजूला करायचं. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी महाराज. आपलं लाडकं गोविंद पथक आज तिसऱ्या वर्षात पदार्पण करत आहे. अरे झाला बोलबाला गोविंदाला रामनगरचा राजा गोविंदाला.
आपला स्वाभिमान, अभिमान आणि आपला अस्मिता जपणारा गोविंद पथक म्हणजे या ठिकाणी प्रथमतः ठाण्याचा राजा गोविंद पथक आपल्या विभागामध्ये आलेले आहेत आणि सर्व प्रेक्षकांतर्फे आपलं मनपूर्वक स्वागत करतो दादा. नक्कीच गेल्या वर्षी आपण 9 तराचा विक्रम रचला. अत्यंत आनंद वाटला की ठाण्यामधून आपलं मला वाटतं की पहिले 9 म्हणजे मी लहानपणापासून हे 3रं वर्ष आहे की रामनगरचा राजा गोविंद पथक स्थापना होऊन 3रं वर्ष आहे. मात्र आपले थर बघत बघत आम्ही लहानाचे मोठे झालो. त्याच्यामुळे कधी कोणताही मनात आमच्या हे नाही की संकोच नाही की राजा हा राजा असतो नक्कीच. आणि आता एका ठिकाणावरून 10 ठिकाणं आहेत आपल्या वेगवेगळे, त्याच्यामुळे प्रत्येकाचा वेगवेगळा गोविंद पथक आहे. आणि ठाण्याचा राजा हा ठाण्याचा राजा नक्कीच आहे. रामनगरचा राजाचं प्रेम अगोदरी फार ठाण्याच्या राजावर होतं, आताही आहे आणि इथून पुढे कायमस्वरूपी तसंच राहील दादा. आणि नक्कीच येणाऱ्या नवीन वर्षात आणि काळात नक्की ठाण्याचा राजा 10 थर देखील विश्वविक्रम रचेल असं मी या ठिकाणी निसंकोच बोलतो. आणि मी आपणास विनंती करतो, आता बरेच पाहुणे आलेत परंतु कोणाच्या हातात माईक दिला नाही की तुम्ही 2 शब्द बोला, पण आपला मान आणि सन्मान देखील तेवढाच आहे की आपण 2 शब्द फक्त बोलावे. सगळ्यात अगोदर तुमचा मला आभार मानावासा वाटतो, कारण का तुम्ही आम्हाला सगळ्या ठाण्याच्या राजाला तुम्ही आम्हाला बोलवला, तेवढा मान दिला, त्याच्यासाठी तुमचं खूप खूप आभारी आहोत आम्ही. आणि बोलायचं झालं तर तुम्ही आत्ताच बोलले की 3 वर्षामध्ये जी तुम्ही कामगिरी केली ती खूप लेखनीय आहे, म्हणजे उल्लेखनीय आहे. ते सगळ्या पूर्ण ठाण्याने महाराष्ट्राने पण तुमची ती सर्व कामगिरी बघितलेली आहे. आणि एवढ्या लवकर प्रगती करणं म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. त्याला फक्त अजून वरती एक एक स्टेप कसं वरती नेता येईल. तुम्ही पण आज प्रॅक्टिस चालू केली म्हणजे तुमचं पण ध्येय काहीतरी आहे. आणि मला असं वाटतं ठाण्यातल्या प्रत्येक गोविंदांनी, छोटे असू दे मोठे असू दे, त्यांचं ध्येय तेच असलं पाहिजे. 9 लावायचे, 10 लावायचे, 10च्या वर जाता येत असेल तर 10च्या वरती पण गेलं पाहिजे. आणि ही ठाण्याची ताकद असली पाहिजे आपली. कारण का आपल्या इथले ठाण्यातले जेवढे पण आयोजक आहेत तर ते त्यांना मान देतात किंवा हंडी फोडायला त्यांना पहिले मान देतात, हे देतात. त्यांनी आवर्जून आपल्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे की ठाण्यामधले गोविंदे सुद्धा 8 लावतात, उतरवतात जागेवरती आणि 9 लावायची पण तयारी करतात, 10ची पण तयारी करतात. हाच मेसेज आहे मला सगळ्यांना तुम्हाला. आणि तुम्ही जिद्दी आहातच, तुम्ही पण लवकर तयारीला लागलात, लवकर तुमची तयारी होईल, सांभाळून तयारी करा. आणि मला असं वाटतं यावर्षी तुमचे पण 9 बघायला भेटतील. आणि ही माझी सदिच्छा आहे, आमच्या ठाण्याच्या राजाची सदिच्छा आहे. पूर्ण ठाण्याचा राजा गोविंद पथक तुमच्या बरोबर आहे आणि प्रत्येक विभागात हे राजे बनलेच पाहिजे, तर पूर्ण ठाणं मोठं होईल महाराष्ट्रामध्ये. धन्यवाद. 2 शब्द बोलून माझे शब्द संपवतो. दादा नक्कीच एवढं मोटिवेट केलं. आम्ही देखील म्हणजे 9 आणि 10 थरण रचण्यासाठी देखील खूप वर्ष निघून जातात, आपल्याला देखील सांगायची गरज नाही. मात्र नक्कीच सगळे आम्ही लहान लहान मुलं आहेत, एका जिद्दीने डोक्यात फक्त काही असा प्लॅन नव्हता किंवा काही गोल नव्हता की आपल्याला काय करायचं आहे. फक्त माझं स्वप्न एवढंच होतं, जसं तुम्ही बोललात की ठाण्याच्या ज्या गोविंदांना कमी प्राधान्य मिळतं, आपल्या ठाण्यामध्ये असूनही त्यांना कमी प्राधान्य मिळतं आणि बाहेरच्या गोविंदांना जास्त मिळतं. फक्त मला एवढंच मनापासून असं वाटत होतं की ज्या दिवशी आपण जाऊ त्या दिवशी आपल्या लाईन लावायची कुठे गरज नाही लागली पाहिजे, फक्त आपला बॅनर बघूनच आपल्याला तिथे संधी मिळाली पाहिजे. एवढं स्वप्न घेऊन मी मैदानात उतरलो, बाकी असं काही नाही. थँक्यू सो मच दादा, आपण सर्वजण या ठिकाणी आलात. आणि आपली ओळख नव्हती, मात्र आम्ही खूप वेळा तिथे आलोय आपली प्रॅक्टिस बघायला. आमचा सराव संपल्यानंतर आम्ही सगळे तिथे असायचो, पण आता आपली ओळख नसल्यामुळे आम्ही थोडं लांब लांबच असायचो, पण आम्ही सराव बघायचो. मात्र नक्कीच नक्की दादा खूप आनंद झाला आपल्याला भेटू. असंच अधूनमधून येत जावा आणि आम्हाला मोटिवेट करत जावा. थँक्यू सो मच. भावांनो, व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण बाईट आपल्याला एवढी घेता नाही आली कारण की सगळेजण बिझी होते. आपण परत एकदा येऊच
रामनगरच्या राजाकडे, कारण की आपल्याला तसं जवळ पडतं आणि पण थांबली आहेत आणि भरपूर बाईट वगैरे झालं, त्यामुळे ऋत्विकदा पण बोलला जरा. तर पुढच्या वेळेला आपण जेव्हा येऊ त्यावेळेला बाईट घेऊ आणि समजून घेऊ की नक्की त्या पथकाचे काय लक्ष आहे, काय ध्येय आहे यावर्षीचं. रामनगरचा राजा गोविंदा पथक